आणि इकडे बघ. ए, अगं! नाच नाच नाच. टाकरो बाग. मस्त गरमागरम चहा. चहा ठेवा शिकले. चहा ठेव. हा हा मण्याला. मण्याचा खाऊ आहे तो. हा मण्याला नाही सोन्याचा. सोन्याचा खाऊ आहे हो. सोन्याचा आवाज दे त्याला आवाज दे. सोन्याला आवाज दे. ये रे. या चहा प्यावा आपण मस्त गरमागरम. तुला सांग मस्त चहा ठेव वगैरे भाजी मला. त्यांनी काय बोलता मसाला टाक. चहा मसाला तो टाक नाही असा घ्यायचा बरोबर. अर्धा काम करता अर्धा करी नाही. चला या चहा प्यायला. चहा पिऊन झाला तर मस्त आपली या साईडला करवंदा. करवंदा बोलता या म्हणून तो बोलता विचार तुम्ही त्या मातींच्या करता त्यांना तो बोलता याला तो बोलता ना त्याला तो बोलतात वलकुंडे. आपल्याला वलकुंडे या वलकुंड्या खाण्यासाठी या मस्त गरमागरम चहा घेतलेला आहे. त्याबरोबर माझी बिस्किट आपला सॉरी पार्ले जी. जी फॉर जिनियस. मस्त पिऊन जिदा दुपारचं वाजल्याने 1 वाजल्या चालले आता जरा एक बारीकसा सपरा. तो सपरा बांधाला. अरे टूल टूल बसायचं टूल आणा चालले तो बारीकसा सपरा बांधाचा. लक्ष पुढे मी तुम्हाला सांगितलं का बांधायचा कनाडी बांधा जास्ती लांब नाही. आपल्या हेडूसनवर जाऊन आपल्याला बांधायचा. मी आहे भाऊजी आहे अजून कोण आहे चिंट्या शेटे बाबू आपला बांधाला सगळ्यांबरोबर घेऊन चालले आहो. आणि इकडे बघा असं पाणी भरतं आपल्या इथं. कारण आपल्या इथं पाणी निघायला जागा नाही त्याच्यामुळे तो सगळा भरलेला असतो पाण्यामध्ये सगळा. आपली नाही घेतला बा विचारलो जे आपली जागा कशी वर आहे रस्ता थोडा पुढे आहे तिकडे तर काही नाल्यांशी असा बाहेर निघत असते. तुम्हाला डेट दाखवलं झाडं आहेत. झाडा म्हणजे आता कसा वरचा पाणी पडला की झाडा पटापट मोठी होतात. चला तुम्हाला दाखवता डेट ते अजून लावायचं बाकी आहेत ना बा. सांगतो तुला 2 आणायचं होतं किती 2 मग बरोबर ते हे बटन कुठे आहेत बरोबर आहे नाही खाली पॅन्ट घालायची. अरे ती चाव 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 चालू आहे. अरे बाबा याचे कोट का घातला तुम्ही. मी नाही करत भाऊजी करतात. कुठे घातलंय तो असं घेणं याच्यावर. चला गाडी घातला पण नाही तर कारा आलवला. पाणी येले त्याला पाण्याने सोडता मग चला या पोहोचलो आपण. पहिले सापरा बांधून जाऊ मग तुम्हाला बनल्यावर दाखवता. टाइम लागेल पुढे 1-1.5 तास लागेल आणि पाणी पण बराच पडतं. या बघा पाणी याला पाणी याला पाणी याला पाणी याला पाणी याला. बाबूला बसवले गाडीमध्ये आपण भिजायला काम करतो. इकडे गातो इकडे गातो तू काय करायचं काय काय करायचं रे काय काय करायचं रे काय काय करायचंय का. इडली खातो का बघतोय कुठे आली 2 वडे खाल्ले त्याने मेदू वडे. या बांबू मारून नेल्या साईडला पटापट बांधून जाऊ. पुरे अर्धी तासाचा काम आहे. लगेच घरात आहे सॉरी ती ताडपत्री टाकून जाऊ पण घरात जाऊ ना बा आलो झोपवता गाडी एसी चालू करायला लागेल. राहू दे ना लावू आपण. अरे लगेच सारं सारं करून मोकला. तू माल काढून इथं बसशील स्पीड करला तुझे वर खाल होऊन ना काय ना. दादा तिकडून टोक पाठीमध्ये जर तो टोक तिकडे जा. कोण बांधला असा अरे मला सोबत सपरा ना बांधणार मला माहित आहे. गाडी मला धू गाडी धू आला.
या मस्त आपला सपरा बांधून उभा झालेला आहे बा भाऊजी रेनकोट घालून आहे आणि आम्ही भिजत आहोत. आपल्याला मदतीला बंटी यशवंत सूर्यता आलेला आहे. काय आला हा कपडा. चला कपडा टाकू आता आपण. मस्त बारीक सर बनवले कापाला. चला या सपरा उभा राहिलेला. एक सोडून 2 ताडपत्र अडकले ते आई बघा. बाबूला आणले दाखवासाठी की बाबा तू पण बघ कशी मेहनत करायला लागतं, कशाला होतं वेळ नाही करायचा. म्हणजे त्याला पुढं आयुष्यामध्ये सोपा पडून पडते तू आता तो शिकून शिकला तो. तिथं दिया नव्हतं काय ते होतं ते पुस्तक घालायला नाही ठेवले ना तिथं उभं करून. चला घरा जायला निघून सपरा बांधून झालेला तर जायला निघता आता आम्ही सगळे जण घरा. चला बसली बस. आई जवळ मी तंबाखू होतो. दुपारचं वाजल्या 3 वाजल्या. जसं सपरा बांधून मी घरा आल्या बाबू आपला झोपले तर तेवढ्या मामाचा फोन आला. बोलतो जिवंत मले बोलतो पकडता बोलते मी लागत असतील तर बोलतो न्यायला या. 6-7 किलो पकडले त्यांनी. मले मले लक्ष ठेवा मले आपल्याकडे आली भेटत नाही ते पण गाबोलीमध्ये भरलेलं. तर ते आता हाणाला मी वांगणीला चालल्या तिकडे जाता तर बघू मामाकडे नदीवर की घरा तिथे गेल्या जर नदीवर असेल तर तुम्हाला जेल्यावर व्हिडिओ बघायला भेटेल. कारण असेल तर काही भेटणार नाही फक्त पकडलेलं असतील ते तुम्हाला दाखवीन. तर आता आम्ही म्हणती शेट आपला आई सगळेजण बसले तर तिशा जायलाच निघल्या. झोपलेलो उठले तर बाबा पहिले मले आणायला चला चला लगेच तुम्हाला पुढे गेल्यावर भेटू. बघा पाणी भरले नेवालीवर. आपण याला बोलतो तो आपली नगरपालिका जिम्मेदार. तर याला नगरपालिका जिम्मेदार नाही तर ज्याला आपण निवडून दिलेला असताना याला लोकप्रतिनिधी प्रत्येक गावामध्ये त्याला बरोबर माहीत असतं की बाबा पाणी कुठं साचतं कुठं नाही. तो जाऊन माणूस जो बोलला की बाबा जेव्हा तो बोलला KDMची साफसफाई कराडी मशनी वाढू दिलं JCB झालं वेगवेगळे साहित्य तेव्हा जे आपले लोकप्रतिनिधी असतात ते बाहेर फिरायला गेलेलं असतात. KDMची काय ज्याला दिसतं तो तिथं साफ करून तो निघून जातात. पाणी भरलं का आपण KDMCच्या नावाने बोमा मारतो आणि KDMC नाही आपण निवडून दिलेली जी माणसं असतात ते याला जिम्मेदार आहेत. KDMC त्यांचं काम एकदम योग्यरित्या पार करतं. हां काढ असेल तू चला याला आपलं लोकप्रतिनिधी जिम्मेदार आहे. आपण निवडून दिले ते लक्षात ठेवा. आता इथं कचरा भरली आपण पाठपुरावा करून बाबा सांग बाबा माझी तर कचरा भरतं माझी तर ही गाडी पाठवा माझी तर अशाला असं होतं. आपण जेव्हा सभागृहामध्ये बोलू तेव्हा तो विषय चर्चेने येतो. आता आपण जावं काही बोलू नाही मग त्याला अर्थ नाही. मग असं पाणी भरण कुठं साफसफाई नाही तसा होतं. चला गणित झाकीती ही त्याच डोक्यावर घेती नागरिक शास्त्र पायाखाली घेती झोपली. सकाळी उठली तर अख्ख्या थोरणार भूमिती पुस्तकाची पानं फाटेल आकृत्या चौकोन गोलकार हो. चला पुढे 1 तासाचा प्रवास पार करून आपण इथं पोहोचलेलो आहोत. चला बट्टी आता उठू पडल्या. चला या पोहोचला आपण मामाची घरा पोहोचलेला आहो. या आतमध्ये एंट्री मारू. मामीने आकलला मामीने आकलला म्हणजे आम्ही येणार आहोत म्हणून मासं पकडला तुम्ही आकलला असा का बाबा मासं पकडायला. आपली भाषा माहिती ना कसा आपण बोलतो कसा. या एक 90 मारू आपण पहिले. 90 म्हणजे आपला चहा त्याला मी असा बोलतो प्रेमाने बोलतो. हे बाबा मली येत मस्त अजून पकी लागली नाही ताई सुरुवात आहे अजून अरे जेल खपलं आहे नाही ना आता आणले ते खपलं म्हणजे मेलं असं बोलतात ना ते का मारतान गोर पाण्याचं ते मरायला ना पाहिजे कारवाली वा कसनी अजून पाहिजे तशी नाही लागली ना पाऊस थांबला ना मध्ये नुसती चुंबडी त्याच्यावर ही चुंबडी लोक असतात त्या दुसऱ्या सिलेंडर नसतात काटन तुझ्या डोक्यात
मासं पकडलं असं चहा पियासाठी या बरोबर बनवता बघ ना. आपण बी असंच करू. माहिती नाही कोणचा ब्लॉग आहे पण लागले मस्त. मासं पकडायला गेल्या तिथे जेवायला बनवून जेवतात दुपारची आणि संध्याकाळी मासं विकायला नेतात. मामा पाणी पैसे छोडणे गेले पाणी 20 रुपये एक बाटलीचे. 20 रुपये एक बाटली. गेले गेले ताई लगेच करून ठेवा का ते गेले गेले लगेच करून ठेवा. बाकीचं काय द्यायचं तू द्या. मछली नाही रे बाबा, मासा बोल मासा. आणि नदीची मच्छी जास्त राहत नाही तुम्हाला माहिती गोड पाणी. हा, मग गेले गेले लगेच मासा 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 मावरा मावडा मावरा मावडा डाळ नाही रा मावरा. मावडा हा नको ये. चला चला ये तिकडे जा डिकी खोल. हा चला या गाईज आपण पोचल्या उल्हास नदीवर पोचलेलो आहोत. उल्हास नदीला पाणी हल्ली जरा कमी आहे. मोबाईल फिट पकडून ते पडला आयुष्यभराचा जण उल्हास नदी. बघा मामाला बघासाठी आम्ही इथं आले. मामा कुठं असेल ते आम्हाला काही माहीत नाही. फोन लावता पण मामा फोन नाही उचली. त्यासाठी दिनेशला तरी मामाशी बोलायला समोरच स्मशानभूमी आहे. बघा मस्त पण यानं वाहून जाणार नाही आवरा कारण की खडक आहे ना दिसतं. तिला पूर एकदम भरला ना हवा येईल वाहून जाईल. पण ते आपला आरामात पवन येईल. पवासारखा अजून पाणी काही झाला नाही. लागण जाम ढगणाचा हा किती मोठी उल्हास नदी. जो पाणी आहे तो थेट लोणावल्यामधून आपल्या इथे येतं. लक्षात घ्या लोणावल्यांचं पाणी आपल्या इथपर्यंत येतं म्हणून हिला पूर येत असतं. हिला जर पूर आला ब्रिज कर वांगणीचा जो पुढचा दुसरा ब्रिज आहे तो पण पाण्यामध्ये जातो. आवरा खतरनाक आहे. या साईडला मस्त बोटीमध्ये मासं पकडतात. तिकडं मला दिसत नसेल आपला कॅमेऱ्याची झूम तवरी नाही आहे. पाणी बघा आता वल्गन आली ना आणि जेव्हा सगळा जो वाहून येतो कचरा सगळा वाहून येतो. असते वर्षा कचरा म्हणजे झाडाची जी झाडं आहेत आणि पाण्याची वरती ती झाडात ती आता प्रत्यक्ष वाहून येतात. इथे किती मस्त शांत वाटतं. पण जेवढा शांत तेवढाच खतरनाक सुद्धा असतं. लक्षात घ्या. यो एरिया यो फॉरेस्ट बघा झाडा झुडपांनी चारी बाजून भरलेला. या या आम्हाला बघता बघता इकडे राहिल्या दुसऱ्या ठिकाणी राहिल्या. मासं बघ कसं पकडतात. सगळं मली वल्गन आली ना घमेलाचे घमेलात कशी वल्गन पकडतात. काय मजा येते. पाग मरला. चला या उतरू का अरे चल ना बघायला का मग पकडले आता बोल ना खाली. अरे स्वतः मला मी चालू डबल काय चालू डबल मग हे बहिणी द्यायला मस्त बघे ना पहिले. अरे बघ तर चल गाडी तिकडं. अरे जवळ इथून गाडी खाली या प्रत्यक्ष मामा घेऊन आले. हकत नव्हता बोलतो चला बोलतो आमची तर कसं मासं पकडता बघा हातामध्ये सॉक्स घालून मासं पकड. चला सॉक्स कुठे आला मग
स्वतः आईच्या हातात आहे. आईच्या चला या. बघू आता प्रत्यक्ष फर्स्ट टाइम मला सावरा ही पोल्ट्री फार्म. पोल्ट्री फार्म एवढे आतमध्ये ती कोणला भेटन पोल्ट्री फार्म. अरे कोंबड्या कुठे या बघू आपण प्रत्यक्ष कसा आहे कसा नाही. चला फोन इकडे बाहेर. बघा रस्ता बघा कसा. चला आर एकदम आतमध्ये आहे. आणि इथं पाईपलाईन कसली आली. मला असं वाटतं यो याचा नदीचं पाणी थेट शेतामध्ये जात असेल कारण की पाईपलाईन याची येते खाली पाईपलाईन आहे त्याच्यामुळं नदीचं पाणी डायरेक्ट शेतीला. चला 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 लवकर चला. हो आता मला फोन आला जास्त. कोणता फोन होता? संदीपनी फोन केला. चला या मामा तयारी करते. पहिले होता थोडा कळली खाऊन घे नंतर आपण पुढं ट्राय करूया. पहिल्या डायरेक्ट बंधाराच बनलेला इथं मासं पकडासाठी म्हणजे जे हाताने जेणेकरून मासं पकडायचं. हां या हां आता येईन मी परत. हे बघा जिवंत शिवणार हातामध्ये पकडण्यात येत त्यांना. पकड ही अख्खी गोण मल्यामध्ये भरली. अख्खी गोण भरलेली नाही रे बाबा. नाही चल उचल हा उचल तुझी मोबाईल रे तुला शब्द लागेल. उचल लवकर उचल. किती किलो आहे. नाही 40 किलो नाही बाबा नाही. गोलच 50 किलोची. गोलच 50 किलो नाही. 50 किलो झालं नाही. हे बघ दाखवू का. 40 किलो